जीवन म्हणजे एक प्रवास आहे. आपल्या बरोबर चालणारी माणसं कायम आपल्या जवळ राहतील असं आपल्याला वाटतं, पण काळाच्या ओघात प्रत्येक जण आपल्या वाटेने निघून जातो. हे सत्य थोडं कठीण आहे, पण त्याला टाळता येत नाही. कोणी जवळचं नातं तुटतं, कोणी अंतर वाढवून घेतं, तर कोणी जीवनातील जबाबदाऱ्या सांभाळायला मागे हटतं. अशा वेळी मन खचतं, पण आपण स्वतःला हरवून बसायचं नसतं, कारण जीवनाचं चाक थांबत नाही, ते पुढे पुढे फिरतच राहतं. आपण जर आपल्या वेदनामध्येच अडकून राहिलो तर स्वतःचं आयुष्य अंधारात नेऊन ठेवतो. म्हणूनच आपल्या धैर्याने या परिस्थितीला सामोरं जायचं आहे. ज्या माणसांनी आपल्याला सोडलं त्यांच्याकडून शिकवण घ्यायची आणि पुढे जायचं. खरं तर या सगळ्या प्रवासात सर्वात मोठा आधार आपला स्वतःचा आत्मविश्वास असतो. एकटेपणा आला की तो तोडण्यासाठी आपल्यातली ऊर्जा ओळखायला हवी. आपण नवीन स्वप्न उभारू शकतो, नवीन ध्येय ठरवू शकतो आणि त्यासाठी मेहनत करू शकतो. जीवनात कितीही लोक आली किंवा कितीही लोक गेले, तर शेवटी आपल्याला आपल्या धैर्यावरच उभं राहायचं असतं. दुःखाने आपल्याला थांबवू नये, तर पुढे ढकलायला हवं. म्हणूनच एकांत आला की त्याला कमकुवतपणा समजू नका, तर तीच वेळ स्वतःला घडवण्याची संधी आहे. ओम श्री साईराम. मी प्रियांका. आपण श्री साई सच्चरित या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. आज आपण या ग्रंथाच्या 18व्या अध्यायात प्रवेश करणार आहोत. चला तर मग आज आपण सर्व मिळून भावपूर्वक वाचनाची सुरुवात करूया. ओम श्री साईराम.